आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। सैनिक टाकळी इथं प्रस्तावित औद्योगिक वसाहतीला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जयसिंगपूर इथल्या निवासस्थानी मोर्चा काढण्यासाठी सैनिक टाकळीहून निघालेल्या आंदोलकांना जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य गेट समोर पोलिसांनी अडवलं। यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढत आहोत, आम्हाला जाऊ द्या अशी विनंती आंदोलकांनी पोलिसांना केली। मात्र पोलिसांनी मोर्चा अडवल्यानं संतप्त आंदोलकांनी मुख्य मार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं। यावेळी आंदोलकांनी जय जवान जय किसानच्या घोषणा देत प्रस्तावित MIDCला तीव्र विरोध दर्शवला। सैनिक टाकळी इथं औद्योगिक वसाहत उभारण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थांचा सुरुवातीपासूनच विरोध आहे। या विरोधात माजी सैनिक, ग्रामस्थ आणि महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुद्धा केलं होतं। मात्र त्यानंतरही औद्योगिक वसाहत उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आता आक्रमक आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। आज सैनिक टाकळी इथून जयसिंगपूरपर्यंत पायी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चामध्ये माजी सैनिक, नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जयसिंगपूर इथल्या निवासस्थानी मोर्चा नेण्याचं आंदोलकांनी नियोजन केलं होतं। मात्र जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोर पोलिसांनी आंदोलकांना अडवलं। त्यामुळे आंदोलक संतप्त झाले। आम्ही शांततेनं आंदोलन करत असून आम्हाला पुढे जाऊ द्यावं अशी विनंती आंदोलकांनी पोलिसांना केली। आम्हाला अडवू नका, आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढत आहोत। पोलिसांनी अडवलं तर दिल्लीपेक्षाही मोठं आंदोलन या ठिकाणी होईल असा इशारा आंदोलकांनी दिला। पोलिसांनी मोर्चा पुढे जाऊ न दिल्यानं आंदोलकांनी बाजार समितीच्या मुख्य मार्गावरच ठिय्या मांडला। यावेळी जय जवान जय किसान तसंच MIDC होऊ देणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या। या आंदोलनात प्रमुख आंदोलक दीपक पाटील, राकेश जगदाळे, आदम मुजावर यांच्यासह माजी सैनिक, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यानं परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून पुढील काळात आंदोलनाची दिशा काय राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।